कधीतरी लाईफमध्ये बिग बॉस बनावं. उगाच आता ठीक आहे, मी काही त्याच्यावरती टीका टिप्पणी नाही करायलो, पण आपण स्वतः पण बिग बॉस बनू शकतो एखाद्या क्षेत्रात असं मला वाटतं बरं का. आणि ते बनावं, तुम्ही पण बनावं. ठीक आहे, हरकत नाही. एकदा सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा, पटकन करा रे. ठीक आहे, करतोय सुरू. ठीक आहे, पहिला क्वेश्चन स्क्रीनवर आहे बघा. अ ट्रान्सफॉर्मर हॅज 200 वॅट ॲज आयर्न लॉस ॲट फुल लोड. द आयर्न लॉस ॲट हाफ लोड विल बी. ज्या वेळेस ट्रान्सफॉर्मरचा आयर्न लॉस शोधला तो 200 वॅट भेटला फुल लोड असताना, पण त्या ट्रान्सफॉर्मरवरचा लोड हाफ केला त्यावेळेस आयर्न लॉस किती असेल असा विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन मार्क येते, बरोबर आहे. मला एकदा सांगा पटकन उत्तर काय येईल याचं ते. चला पट्टपट 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 सांगा. चला टेस्ट सिरीज बद्दल खूप फीडबॅक चांगले येत आहेत. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांची डिमांड होती. आपलेच विद्यार्थी खूप जास्त आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅचेसचे, आणि त्या विद्यार्थ्याच्या डिमांडवरती ती टेस्ट सिरीज सुरू केली. पण इमानदारीनं जेवढा अनुभव आहे तेवढा ओतून ओतून त्या टेस्ट सिरीज बनवण्याचा मी आणि आम्ही सगळे मिळून तयार करायलो त्या टेस्ट, बरोबर आहे. आणि नुसता टेस्ट बनवून उगा टेस्ट टाकायचं म्हणून टाकायला नाहीत, तर सोबत प्रत्येक क्वेश्चनचं व्हिडिओद्वारे सोल्युशन सुद्धा दिलोत. इच्छुक विद्यार्थी केंद्रीय टेस्ट सिरीज नावाच्या टेस्ट सिरीजमध्ये जाऊन त्या ॲपमध्ये ती टेस्ट विकत घेऊ शकता. क्वेश्चन आहे बघा बाळांनो, अ ट्रान्सफॉर्मर हॅज 200 वॅट ॲज आयर्न लॉसेस ॲट फुल लोड. द आयर्न लॉस ॲट हाफ लोड विल बी. बघा, ट्रान्सफॉर्मरचे 200 वॅट आयर्न लॉसेस असतील फुल लोडला, तर हाफ लोडला किती असतील? याचं उत्तर आहे 200 वॅटच. कारण तुम्हाला मी शिकवत असताना सांगितलेलं आहे लॉसेस दोन प्रकारचे असतात. याच्यामध्ये एक असतो कॉन्स्टंट लॉस असतो आणि दुसरा असतो व्हेरिएबल लॉस. तर ह्याच्यातला कॉन्स्टंट लॉस जो असतो त्यालाच आपण आयर्न लॉस म्हणत असतो, किंवा त्यालाच आपण मॅग्नेटिक लॉस म्हणतो, किंवा त्यालाच आपण कोअर लॉस म्हणत असतो. इट डज नॉट डिपेंड ऑन द लोड. मग तो फुल लोड असू द्या, की या केसमध्ये हाफ करू द्या, 2 पट लोड करू द्या, की 4 पट करू द्या, काही फरक पडत नाही लोडचा त्याच्यावरती. कारण तो कॉन्स्टंट लॉस असतो, लोडवर डिपेंडच नसतो. म्हणून ह्याचं उत्तर 200 वॅट आलेलं आहे, 200 वॅट. पुढं चला. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा सोडवा आता. चला पट्टपट 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 सोडवायचं आहे. लाईव्हचा आकडा, लाईकचा आकडा सारखा आला की पुढचे क्वेश्चन घ्यायला मजा वाटते, बाकी काहीच नाही. नाही तर असं वाटतं मोफतची लोकांना किंमत नसते. हेच व्हिडिओ विकायला सुरू केल्यानंतर त्याची किंमत कळते असं वाटतं, बाकी काय वाटू शकतं ना मला. ह्याचं उत्तर काय येईल सांगा ना मला पटकन, ह्याचं उत्तर काय येईल ते. सांगा पटकन. चला, ज्यांचा अभ्यास चांगला चाललाय त्यांना उत्तर बरोबर येतं. आणि अपेक्षित आहे की हे विद्यार्थी जे आन्सर टाकतायत ना, हे विद्यार्थ्यांना ते येईल असं अपेक्षित आहेच ते. कारण मी ओळखतो ना याच्यातल्या मोस्टली विद्यार्थ्यांना ज्यांचे करेक्ट उत्तर येत आहेत ते.
चांगला अभ्यास करायला लागलेत असं वाटतं याच्यातून. ठीक आहे. चला मी क्वेश्चनला सुरुवात करतो. अ ट्रान्सफॉर्मर वर्किंग ॲट इट्स फुल लोड अँड इट्स इफिशियन्सी इज ऑल्सो मॅक्सिमम. बरं का, एक ट्रान्सफॉर्मर आहे जो की फुल लोडवर काम करतोय आणि त्याची इफिशियन्सी सुद्धा मॅक्सिमम आहे. तर आयर्न लॉस त्याचा 1 किलोवॅट दिलाय, तर त्याचा कॉपर लॉस विचारलेला आहे हाफ लोड असताना. जिंदगीत एक गोष्ट लक्षात ठेवत असते आणि त्याचं कंडिशन अशी आहे, आयर्न लॉस हा बराबर असला पाहिजे त्या कॉपर लॉस पेक्षा. मग कॉपर लॉस आणि आयर्न लॉस बराबर असतील तरच मॅक्सिमम इफिशियन्सी भेटू शकते, ही कंडिशन आहे. मग आयर्न लॉस किती रे, 1 कुठं गेला, 1 किलोवॅट आहे, बरोबर आहे का नाही. मग 1 किलोवॅट म्हणजेच किती, 1000 वॅट झालं. मग ह्याचा अर्थ सरळ सरळ भावार्थ असा केला तरी 1च येणार आहे, इंटू पीसी वॅट फुल लोड किती आहे, कॉपर लॉस ॲट फुल लोड किती आहे, 1000 आहे. मग ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं, 1000 डिवायडेड बाय 4 केलं तर उत्तर येत असतं 250 वॅट. आणि अशा पद्धतीने ह्याचं 250 वॅट उत्तर पाहिजे. पण आता 250 ऑप्शन मध्ये नसल्यामुळे त्याला 0.25 किलोवॅट असं म्हणायचं. ह्या 250चाच अर्थ असतो 0.25 किलोवॅट. तर असं सोडवायचं होतं हे क्वेश्चन, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, पटकन सोडवा. चला फटफट 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 सोडवायचंय आणि मला याचा आन्सर सांगायचं सगळ्यांनी. क्वेश्चन फार टप्पू आहे, सोडवायचा प्रयत्न करा, नक्की जमेल तुम्हाला, करा ट्राय. चला बघा, क्वेश्चन असा आहे, 2 ट्रान्सफॉर्मर्स आर टू बी ऑपरेटेड इन पॅरलल सच दॅट दे शेअर लोड इन अ प्रोपोर्शन इन देअर केव्हीए रेटिंग. द रेटिंग ऑफ फर्स्ट ट्रान्सफॉर्मर इज 500 kVA and its per unit leakage impedance is 0.05 per unit. If the rating of second transformer is 250 kVA, 250 kVA, its per unit leakage impedance will be किंवा is किती असेल. सरळ सरळ दोन ट्रान्सफॉर्मर येतं, एक 500 kVA चा आहे, दुसरा 250 kVA चा आहे. ह्या 0.05 पर युनिट इम्पिडन्स वरती काम करतोय, तर ह्याचा किती इम्पिडन्स असेल असं विचारलंय. हा 500चा आहे आणि हा 250चा आहे, दोघं पॅरलल ऑपरेशन मध्ये जोडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे 0.05. का तर 500 kVA चा पण हाच आहे आणि ह्याचा सुद्धा हाच असला पाहिजे, कारण एक कंडिशन अशी असते, जेवढे नंबर ऑफ तुम्ही ट्रान्सफॉर्मर पॅरलल मध्ये ऑपरेट कराल ना, तेवढ्या नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मरचा पर युनिट इम्पिडन्स मस्ट बी सेम. मग तुमचा हा 500 kVA चा असू द्या, हा 250 kVA चा असू द्या, एखादा 100 kVA चा असू द्या, एखादा 1000 kVA चा असू द्या, काही असू द्या, सगळ्यांचा पर युनिट इम्पिडन्स मस्ट बी सेम. सगळ्यांचा पर युनिट इम्पिडन्स काय असतो किंवा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. ही कंडिशन आहे पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरची. म्हणून ह्याचं उत्तर, ह्याचं जर 0.05 पर युनिट असेल तर याचं सुद्धा 0.05 पर युनिटच असलं पाहिजे. यानुसार ह्याचं उत्तर हे येतं. पुढं चला, सोडवा, पट्टपट पट्टपट सोडवा.
ITIच्या पुस्तकाबद्दल मेसेज खूप येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना ITIचं पुस्तक घ्यायचं आहे केंद्रीय इन्स्टिट्यूटचं, बरोबर आहे, 2nd एडिशन चालू आहे, अपडेटेड आहे, बेस्ट आहे, इच्छुक विद्यार्थी ऑर्डर करू शकतात, बरोबर आहे. तर हे या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचे, या नंबरवरती, बरोबर आहे. या नंबरवरती मेसेज करा 9657659195 वरती. सविस्तर तुमचं नाव, पत्ता आणि शिक्षण पाठवून द्या आणि सर मला ITIचं पुस्तक पाहिजे असा मेसेज करा, तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाईल. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. अन ऑटो ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ 0.8, म्हणजे बाळांनो के दिलेला आहे 0.8, सप्लाइज अ लोड ऑफ 3 किलोवॅट, म्हणजे लोड किती आहे त्याच्यावर 3000 वॅट आहे. किती आहे? 3000 वॅट आहे. द पॉवर ट्रान्सफर्ड कंडक्टिव्हली, बरं का, हा कंडक्टिव्हली महत्वाचा शब्द आहे, फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी. आपल्याला माहिती ना रे, ऑटो ट्रान्सफॉर्मर जो असतो त्याच्यामध्ये कंडक्शन आणि इंडक्शनने पॉवर ट्रान्सफर होत असते. तर आपल्याला तिथं कंडक्शनने किती ट्रान्सफर होईल असं विचारलंय. लक्षात ठेवा 3000च वॅट इनपुटला आहे, आउटपुटला सुद्धा ती 3000च वॅट असणार आहे, बरोबर आहे का नाही. पण प्रॉब्लेम काय आहे की इनपुट बी 3000च वॅट आहे, कारण पॉवर तर ट्रान्सफॉर्मर मध्ये सेम असते इनपुटची, आउटपुटला सुद्धा 3000च वॅट असणार आहे. पण विचारली कंडक्शन किती जाईल आणि इंडक्शन किती जाईल. मला वाटतं इथं फक्त कंडक्शन विचारले, फक्त कंडक्शन किती जाते ती काढूयात आपण. पी आउट म्हणजे आउटपुट पॉवर ही घ्यायची असते, के इंटू पी इन. का बरं सर? के म्हणजे तो वाला दिलेला के आहे, ट्रान्सफॉर्मेशन रेशो 0.8 आहे, इंटू पी इन म्हणजे काय, इनपुट पॉवर किती आहे ते आहे. मग याच्यानुसार 0.8 गुणिले 3000 करा, याचा 1 0 उडवून टाका, इथला पॉइंट पुढे सरकून टाका, उत्तर येतं 8 गुणिले 300. मग 8 त्रिक 24 येणारे उत्तर आणि 2 0 जशास तसं, तर उत्तर आहे त्याचं 2400 वॅट. किती? 2400 वॅट म्हणजे 2400 वॅट. पण इथं तर दिलेलं नाही तसं ऑप्शन. हा, तर इथं दिलेलं आहे सेकंडरी इज 2.4 किलो वॅट. काय आलं उत्तर याचं? 2.4 किलो वॅट. ह्या 2400चं किलो मध्ये कन्वर्ट केलं ना, इथं पॉइंट जात असतो ना, उत्तर येतं 2.4 किलो वॅट. अशा पद्धतीनं हे येणार आहे कंडक्शन नुसार 2.4 किलो वॅट, किंवा त्याला 3000 पैकी 2400 2400 चालले कंडक्शन आणि बाय डिफॉल्ट इंडक्शन जाईल 600. अशा पद्धतीने तो सोडवायचा होता हा क्वेश्चन. सांगा आता ह्याचा आन्सर काय येईल? सोडवा, पट्टपट पट्टपट सोडवा. बघा आता, बघा नेक्स्ट क्वेश्चन इकडं. इन अ 3 फेज इंडक्शन मोटर मशीन, मोटरिंग, जनरेटिंग अँड ब्रेकिंग ऑपरेशन टेक्स प्लेस इन द रेंज ऑफ स्लीप. स्लीपची एक रेंज दिलेली. पहिला मोटरिंग माहित पाहिजे, दुसरा जनरेटिंग आणि तिसरा ब्रेकिंग. ऐका, मी तुम्हाला एक असं एक चित्र काढून दाखवलं होतं आणि शिकवलेलं आहे. हा इकडं टॉर्क असतो, इकडं स्लीप असते, आणि हा जो आहे तो अशा पद्धतीने हा ग्राफ असतो. मान्य? हा इथं 0 आहे स्लीप, इथं तर तुमची एसएम आहे, इथं जे आहे ते एस इक्वल टू 1 आहे, इथं तुमचे -1 आहे, इथं तुमचे -1 इथं आहे, इथं -एसएम आहे. बघा
इथून ते इथपर्यंत 0 to 1 पर्यंत हे इंडक्शन मोटरचं काम करतं. इथून पुढं एस ग्रेटर दॅन 1 असेल, 1 पेक्षा जास्त असेल स्लिप, तर ती ब्रेकिंगचं काम करतं. आणि 0 to -1 असेल तर ती जनरेटिंगचं काम करतं. मग विचारलेला काय सिक्वेन्स आहे बघा, मोटरिंग, जनरेटिंग आणि ब्रेकिंग. मग मोटरिंग, जनरेटिंग आणि ब्रेकिंग. मोटरिंग 0 ते 1, 0 ते 1 कोणतं आहे? हे नाही, हे नाही, हे पण नाही, -1 आहे, हे पण नाही, हेच यायला पाहिजे. तरी आपण चेक करू. यस, 0 पेक्षा जास्त आहे, 1 पेक्षा कमी, म्हणजे स्लिप इतकी आहे. बरोबर आहे. पुढं त्याच्यानंतर हे झालं मोटरिंग. जनरेटिंग कुठून कुठपर्यंत सांगितलं मी? 0 ते -1. मग बघा इकडं 0 to -1 स्लिप आहे का इथं? ही पण आहे. आणि ब्रेकिंग इथून पुढं सांगितलं म्हणजे 1 पेक्षा जास्त. मग स्लिप 1 पेक्षा जास्त असेल तर ब्रेकिंग. ऑप्शन ए अंबाजोगाई इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. मी तुम्हाला शिकवलेले 3 फेज इंडक्शन मोटरच्या याच्यामध्ये डिटेलमध्ये हे सगळा खेळ. पुढे जाऊयात आपण. विच लॉ डिस्क्राइब द डायनामिकल इंड्युस्ड ईएमएफ इन अ जनरेटर? सांगा बरं आता, कोणता लॉ म्हणजे नियम जनरेटरमध्ये गतिशीलपणे प्रेरित ईएमएफ चे वर्णन करतो? इंग्रजीच बरं आहे ना याच्यापेक्षा. विच लॉ डिस्क्राइब द डायनामिकली इंड्युस्ड ईएमएफ इन अ जनरेटर? जनरेटरमध्ये डायनामिकली इंड्युस्ड ईएमएफ नेमका कोणता लॉ वरून कळतं किती होतंय? सांगा ना पटकन. चला फटफट 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 सांगा. करेक्ट आन्सर आहे याचं फॅराडे लॉ. आम्ही तुम्हाला शिकवलं ना रे, फॅराडे लॉ ऑफ EMI. त्याच्यामध्ये सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन, पुढे डायनामिकल इंड्युस्ड ईएमएफ, स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ. आणि हा जो आहे तो डायनामिकल इंड्युस्ड ईएमएफ हा फॅराडेनं सांगितलेला आहे. फॅराडेच म्हणतो की डायनामिकल इंड्युस्ड ईएमएफ असतं. पुढे सांगा आता ह्याचं क्वेश्चनचं आन्सर काय येईल ते सांगा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. पटकन बोला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर कॅन बी रिव्हर्स्ड बाय. आता 3 फेज इंडक्शन मोटरची डायरेक्शन मला काय करायची? बदलायची. तर मी कशी बदलू शकतो? ऑप्शन नुसार आपण बघूया. ट्रान्सपोजिंग एनी 2 लीड्स फ्रॉम द सप्लाय, हे करेक्ट आहे उत्तर. आता पुढे बघा, ट्रान्सपोजिंग एनी 2 लीड्स फ्रॉम द स्लिप रिंग. काय संबंध आहे? ट्रान्सपोजिंग ऑल द 3 लीड्स फ्रॉम द सप्लाय असं काहीच करायचं नसतं. डिस्कनेक्टिंग एनी 1 फेज, काही असरी. बरोबर आहे. ऑप्शन एच करेक्ट येणार आहे. कोणतेही 2 फेज जे आहेत ते इंटरचेंज करायचे, जेणेकरून की तो सप्लाय त्या ठिकाणी काय होईल, ते डायरेक्शन अपोजिट फिरेल. पुढं नेक्स्ट क्वेश्चन बोला पटकन. चला. इन एन ऑटो ट्रान्सफॉर्मर अ पार्ट ऑफ एनर्जी ट्रान्सफर इज थ्रू. ऐका रे, आता मी मगाशी शिकवलं की रे तुम्हाला, आता एक क्वेश्चन न्यूमेरिकल आला होता ना, त्या न्यूमेरिकल मध्ये मी सांगितलं ना तुम्हाला, एक तर कंडक्शन आणि दुसरं इंडक्शन, दोन्ही मेथडने ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये
त्या ठिकाणी पॉवर काय होत असते, एनर्जी ट्रान्सफर होत असते. मग काय काय घ्यायचं, कंडक्शन आणि इंडक्शन म्हणजे बी अँड सी हे उत्तर तुमचं या ठिकाणी करेक्ट आहे. पुढं चला. सांगा उत्तर काय येतं ते. गप्पा हाणू नका, अभ्यास करा. A 4-pole 50 Hz single phase induction motor has slip of 5%. The speed of the motor will be. इकडे बघा रे, आपण काय करू, करून घेऊया त्याचं कॅल्क्युलेशन. मग NS काढून घेऊयात ना आपण, बरोबर आहे. बर NS येतो 120F डिवायडेड बाय P. आपला तो फॉर्म्युलाच आहे हा. 120 इंटू F किती दिसतोय रे, 50 हर्ट्ज आहे, बरोबर. मग मी घेतला इथं 50 डिवायडेड बाय पोल्स किती दिसतात रे, 4. मग मी इथं घेतला 4. मग 4 एकन 4 त्रिकोण हे 30 झालं. हे 3×5 15 आणि 2 0 जशाच तसं NS आलाय माझा 1500. किती आलाय, 1500 RPM. स्लीप किती दिसती रे, 5%. मग स्लीप दिसते 5% असा अर्थ असतो. 5% म्हणजे 5 पर सेंचुरी, बरोबर आहे. मग ह्याचा अर्थ असतो 0.05 इतकी स्लीप आहे. इतकी काय आहे, स्लीप आहे. मग आता तुमच्याकडे NS आहे, तुमच्याकडे स्लीप आहे. तुम्हाला फॉर्म्युला ऍक्च्युअल स्पीड ऑफ द रोटरच विचारले किंवा मोटरची स्पीड विचारली म्हणजे N इक्वल टू NS इंटू 1 - S हा फॉर्म्युला माहित पाहिजे. मग NS म्हणजे काय, सिंक्रोनस स्पीड. हा घेतला मी 1500 इंटू 1 ला 1 घेतला मायनस 0.05 घेतला तर उत्तर यायला पाहिजे 1500 आणि 1 मधून 0.05 गेला तर 0.95 आला, बरोबर आहे. मग ह्याला मी मल्टिप्लाय करतो आणि हे दोन्ही 0 उडवून टाकतो आणि हे पॉइंट पुढे सरकवून टाकतो. माझा 15 गुणिले 95 आला. माझा 95 10, बरोबर करू शकतो मी. आणि पुन्हा गुणविले पुन्हा 5 सेपरेट करू शकतो. तर अशा पद्धतीनं तुमचं उत्तर येणार आहे 1425. करा कॅल्क्युलेट, विल गेट द आन्सर, खतम द क्वेश्चन. अशा पद्धतीनं या प्रश्नाला सोडवायचं आहे, बरोबर आहे. चलो नेक्स्ट प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बोला पटकन उत्तर काय येईल. चला, गाय वायर इज यूज टू. आता गाय वायर विचारलंय बरं का. गाय वायर म्हणजे अशी वायर की ज्याला लोक गाय बांधतात त्यालाच गाय वायर म्हणतात. तसं बी आहेच ती, लोक तिकडे गाई म्हशी बांधतातच त्या वायरला. पण नेमकं त्याचं काम काय आहे तर सपोर्ट द पोल. म्हणजे काय, समजा एखादा असा स्ट्रेट पोल आहे तेव्हा गाय वायरची गरज नाही बाबा. पण हे पोल असा वाकडा पडायला लागलाय, असा आडवा पडायला लागला, थोडासा असा क्रॉस झालेला आहे. तर अशा केसमध्ये इथून एक अशा वायरच्या सपोर्टने याला बांधलं जातं.
जेणेकरून की ह्या टेन्शनमुळं ताणामुळं हा पोल तिकडे खाली पडत नाही आणि ह्याचंच काम असतं सपोर्ट द पोल, गाय वायर सपोर्ट द पोल. पुढचा क्वेश्चन पटकन सांगा काय येईल. चला, in an induction motor torque T is related to the supply voltage V as below. ऐका रे, इंडक्शन मोटर मधला जो टॉर्क असतो तो या V सोबत कसं रिलेशन आहे याचा असं विचारलंय. लक्षात ठेवा हे असतो V स्क्वेअर. काय असणार आहे, T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V स्क्वेअर. अशा पद्धतीनं ह्याचं ऑप्शन V स्क्वेअर येणार आहे. मला वाटतं तुम्हाला हे सॉल्व झालं पाहिजे. पुढं बोला ह्याचा आन्सर काय येईल ते. चला, भरपूर जण उत्तर बरोबर टाकतायत, आनंद वाटतोय. पण हे नावं बघता ते लक्षात येतं हे ऑनलाईन ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, नवीन पण त्या ठिकाणी उत्तर तेवढे दिसत नाहीत. हे ऑनलाईन ऑफलाईनचे विद्यार्थी करेक्ट आन्सर टाकतायत. ह्याचा अर्थ जमतंय, लेकरं अभ्यास करायलेत. मलाही बरं वाटायला लागलं हे सगळ्या गोष्टी पाहून. ठीक आहे, अधूनमधून मी त्याच्यासाठीच लाईव्ह येत असतो की थोडासा अंदाज घ्यायचा आहे आपल्या विद्यार्थ्याचं काय चाललंय काय नाही ते. आता प्रॉब्लेम असं झाला वेळेच्या अडचणीमुळं शक्य नाही प्रत्येकासोबत वैयक्तिक कॉल मेसेजवर बोलणं. इथं जे असतात ते तर मला येऊन भेटतात, त्याची काही अडचण नाही. पण जे बाहेर आहेत माझे लाडके विद्यार्थी मित्रमैत्रिणी ऑनलाईनला आणि इथं असणारे ऑफलाईनला, सगळ्यांसाठीच एक कॉमन सेशन यासाठीच असतं की बाबा हे नावं मी पाहतो ना, हे आन्सर टाकलेलं बरोबर आहे का आणि सोबत इकडं नाव मॅच होतं आहे का. तर मोस्टली नावं लक्षात येत आहेत की ते बॅचचे विद्यार्थी. तर छान पोरं हो, काही अडचण आली तर आहेच मी, बिंदास्त येत जा ऑफिसवरती. ठीक आहे, प्रतीक म्हणते मी ऑनलाईन स्टुडंट आहे. हो, मी प्रतीक ओळखतो ना तुला. पूर्ण नाव आडनाव दोन्ही दिसलं की थोडासा लक्षात येऊन जातं हे ॲडमिशन आहे नाही आहे. ठीक आहे, ऑफलाईनचा गणेश बरोबर आहे. चला आता. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर सांगा रे. ACSR कंडक्टर हॅव काय येईल ते. बरं का, आता ह्याचा फुल फॉर्म नाही बरं विचारलेला, तर लेकर शोधायला असते ना. काय ते अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स असं काही दिसणारच नाही तुम्हाला. इथं क्वेश्चन विचारला काय ते बघा. ACSR कंडक्टर नेमका बनला कसा असा क्वेश्चन आहे. तर मधले स्टील असतं आणि बाहेरचं अल्युमिनियम असतं. तर मग त्याच्यानुसार तुम्हाला ऑप्शन शोधायचे. आउटर कंडक्टर्स आर मेड ऑफ अल्युमिनियम, बाहेरचे कंडक्टर हे अल्युमिनियमचे बनलेले आहेत असा प्रश्न येतो. त्याचं उत्तर असं आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पटकन सोडवा. हा प्रश्न आला पाहिजे तुम्हाला.
महावितरण किंवा महापारेषण विद्युत सहाय्यक एक्झाम बद्दल आंदोलन करूया सर प्लीज. महावितरण किंवा महापारेषण बद्दल आंदोलन करूया सर प्लीज. अरे तेच वाक्य आहे का रिपीट? ठीक आहे ना. अरे बाळा, आपण मधल्या काळात तू पाहिलंच प्रयत्न कसे केलेत काय नाही, आणि प्रयत्न चालूच आहेत, बरोबर आहे की नाही, अजून पण चालूच आहेत. पण आता थोडं कसं आहे माहिती आहे का, प्रॅक्टिकली ह्याच्यातनं तुम्ही पण आपापल्या लेवलवरती प्रयत्न करावेत असं माझी इच्छा आहे याच्यात, बरोबर आहे का नाही. तुम्ही थोडासा जर इतिहास शोधला महाराष्ट्रभराचा पूर्ण, तर तुम्हालाच लक्षात येऊन जाईल की नेमकं आतापर्यंत कुठं किती काय कुठाने केलेत ती ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तरीही माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा जर समजा आपापल्या ठिकाणी पोलीस स्टेशनचं हे काढलं, परमिशन काढली, आणि त्यांना सांगितलं की आम्ही इथपासून ते तिथपर्यंत 2 किलोमीटर 4 किलोमीटर आम्ही मोर्चा काढणार आहोत, शक्ती प्रदर्शन करणार आहोत, आणि 2-4 हजार विद्यार्थी जमा होणार आहेत. त्यांनी जर लिगल परमिशन दिली तर तशी परमिशन भेटल्यानंतर मला तुम्ही फोन करा, आणि किंवा फोन तर आता शक्य होत नाही सगळे उचलणं, पुन्हा म्हणताल फोन नाही उचलला, लय अवघड ताप आहे माझ्या जीवाला, ठीक आहे. तर तुम्ही तसं कळवू शकता की मला व्हॉट्सअपला टाका ती परमिशन पोलीस स्टेशनची मोर्चासाठी वगैरे. मी 100% तिथे येतो, काही टेन्शन घेऊ नका. पूर्ण महाराष्ट्राच्या कोण्याही कानाकोपऱ्यामध्ये कुठेही परमिशन निघू द्या, फक्त संख्या उगा 100 आणि 20 पोरं असल्यावर नाही मजा येत. तिथले परमिशन कमीत कमी 3-4 हजार विद्यार्थी जमा होतील असे, तेव्हा तो इम्पॅक्ट राहत असतो. नाही तर उगाच 10-20 जण मित्र जमा झाले तर उगा पोलीस स्टेशन पाशी जाऊन गोंधळ घालाय, तर असं केलं तर ते 10-20 जणांना उचलायला बसले ते, ठीक आहे. तर कुणाला गालबोट लागू नये, कुणाला करिअरमध्ये अडथळे येऊ नये, तर कुणावर पोलीस केस होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे कामं करावं लागतात, बरोबर आहे की नाही. आता मागचे तुम्ही पाहिले असतील ना आपले आंदोलनं वगैरे, सगळ्या गोष्टी चालूच असतात प्रयत्न. नक्की पुढं सुद्धा काहीतरी करता येईल. ज्ञानेश्वर शिंदे म्हणताय सर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. ज्ञानेश्वर बाळा, एक काम करतो, तू ज्या ठिकाणी आहे तुझ्या जिल्ह्यात, आता मी तू कोणत्या जिल्ह्यात आहेस माहीत नाही, तू ज्या ठिकाणी जिल्ह्याचा आहेस ना, एक 5 किलोमीटर 4 किलोमीटर एका मेन सेंटरला सगळेजण जमा व्हायचं, आणि तिथपासून मोर्चा काढून आपल्याला कलेक्टर ऑफिसला किंवा तिथं विभागीय आयुक्तालय असेल तर तिथं, आणि MSCBचं मुख्य ऑफिस असेल तर तिथं 3 ठिकाणी मोर्चा, एक 3-4 हजार 5 हजार पोरं झाले पाहिजेत. आता अशा केसमध्ये तुम्ही जर परवानगी रीतसर प्रॉपर वेनं काढली सगळ्या पोलीस स्टेशनची, ज्या रूटवरती तुम्ही ते सगळं करतायत त्या ठिकाणची, तर मी सुद्धा वैयक्तिक तिथे येतो, टेन्शन घेऊ नका. आणि हे परवानग्या वगैरे असतील तर मी यूट्यूबच्या व्हिडिओ मार्फत सुद्धा मी आवाहन करायला तयार आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ते परवानग्या वगैरे तिथल्या तुम्ही काढल्या पाहिजेत. आता छत्रपती संभाजीनगरला खूप मोठं सक्सेसफुल आंदोलन झालं, आपण ते केलं, आणि नुसतं आंदोलनच नाही तर त्याचा इफेक्ट सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात पाहिलाय. त्या ठिकाणी जागा आल्या, वाढून आल्या, बेस्ट झाल्या. आता त्या सगळ्या गोष्टी मार्गे हळूहळू लागलेल्या आहेत व्यवस्थितरित्या, बरोबर आहे की नाही. पण आता तुम्ही पण थोडंसं त्या गोष्टी कराव्यात, आणि सोबत अभ्यास पण चालू राहू द्या, एवढंच माझी इच्छा आहे, बरोबर आहे का नाही. सर तुम्हीच एवढा जमवू शकता 3-4 हजार स्टुडंट्स. हो ना, मी येणार आहे ना. कोण म्हणते? पूजा, मी येणार आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे का नाही. मी सुद्धा आंदोलन राहणार ना. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आता माझे बघा बॅच, ऑफलाईनच्या बॅचेस आहेत, ऑनलाईनच्या बॅचेस आहेत, कामं आहेत, फॅमिली, कुटुंब आहे, वैयक्तिक लाईफ आहे, सगळं बरोबर आहे. आणि हे करत करत जेवायला कधी कधी वेळ भेटत नाही, तसंच पळतो. कधी कधी असं वाटतं किती पळायचं हे, बरोबर आहे का नाही. आणि अशा केसमध्ये मग तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन मी पोलीस स्टेशन परवानगी आहे ते कसं काढणार. मी स्वतः गर्दी करण्याचं काम करू शकतो बाबा, कारण तेवढा ट्रस्ट अख्ख्या महाराष्ट्रात माझ्यावर टाकलेला आहे, ते टाकतात तिथं, ते आहे. पण तुम्ही काय करा, परवानग्या काढा, प्रॉपर वेनं परवानगी काढा. फक्त तिथं त्या परमिशनमध्ये विनंतीच्या अर्जामध्ये लिहून द्या त्यांना की आम्ही 2,000-3,000 विद्यार्थी असणार आहेत. प्रॉपर परवानगी काढायची, आणि सगळ्या परवानग्या असतील, आणि टाइम घ्यायचा त्यांचा तिथल्या त्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा. सगळं जर लिगल असेल, माझ्याकडे डॉक्युमेंट आणि त्याच्यावर सही शिक्का आहे, त्या सगळ्या गोष्टी लिगल असतील, तर मग काय होतंय, तुमच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत, बरोबर आहे का. अरे एखाद दुसरा गुन्हा माझ्यावर दाखल झाला तरी काही फरक नाही पडणार, बरोबर आहे का. मला नाही आज कुठल्या नोकरीची काही आवश्यकता, किंवा मी करणार नाही नोकरी, मी हेच काम करणार आहे कायमस्वरूपी, तर तिथं मला जमन. पण तुमचं नुकसान कुणाचं झालं नाही पाहिजे, हे तर मला काळजी घ्यावं लागेल का नाही. आता आम्ही इथलं तुम्ही पाहिलंय किती मोठं सक्सेसफुल आंदोलन केलं, पण कुठलाही गालबोट लागला नाही. अक्षरशः ते पोलीस ऑफिसर म्हणले की आम्ही इथून पुढं
जेवढे पण आमच्याकडे आंदोलन करते येतील त्यांना तुमचं उदाहरण देऊ, एक्झाम्पल म्हणून, की अशा पद्धतीने आंदोलन करायचं असतं आणि अशा पद्धतीने मागण्या मांडायच्या असतात. एवढं खतरनाक नियोजन आणि एवढं सगळं काही पूर्ण महाराष्ट्रभराचे विद्यार्थी इथं आल्यानंतर ते सक्सेसफुल झालं. तसं तुम्ही परवानगी काढा, रितसर सगळ्या गोष्टी असू द्या, मला ते वाचू द्या, आहे का बघू द्या, त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवतो, करूयात आपण जे काही करायचं ते करा ना, तेवढी तयारी करा. प्रवीण भोजने, तुझ्या वैयक्तिक मेसेजला मी इथं रिप्लाय करणार नाही. तुझे कमीत कमी 1000 मेसेज तेच आहेत की सर मला पुस्तकाचं कोणती एडिशन आहे, किती प्राइस आहे. मी काही इथं पुस्तक ऐकायला आलेलं नाही लाईव्ह, मी आलो क्वेश्चन घ्यायला. ठीक आहे, त्या लेकराचा एक आहे मुद्दा बाबा, ते ITIच्या पोरांच्या परीक्षेचा काही आहे अडचणीच्या गोष्टी म्हणून त्याच्यावर बोलायलोय. तुला जमच नाही, ह्याला देरा ब्लॉक करून टाक, त्याची काही गरज नाही आपल्याला. थांब ना, तुझा एकच प्रश्न आहे, पुस्तक केवढ्याला भेटतं? येड्याचा बाजार. घ्या प्रश्न, घ्या पुढचा. चला, 2 स्लिप रिंग इंडक्शन मोटर हॅव्हिंग नंबर ऑफ पोल्स ॲज P1 and P2 respectively are connected in cascade. If the supply frequency is F, the speed of main alternator will be. ऐका रे, ऐका, तुम्हाला हा फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. NS = 120F / P. हा तर आपला बेसिक फॉर्म्युला आहे सिंक्रोनस स्पीडचा, बरोबर आहे का नाही? फ्रिक्वेन्सी आणि पोल्स आणि 120 हे रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर आहे का नाही? बरं, आता काय म्हणतंय, 2 स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे आणि हॅव्हिंग नंबर ऑफ पोल्स P1 आहेत आणि P2 आहेत. म्हणजे एक इंडक्शन मोटर 1 आहे समजा आणि दुसरी इंडक्शन मोटर 2 आहे. तर ह्याचा नंबर ऑफ पोल्स P1 आहेत आणि ह्याच्या नंबर ऑफ पोल्स P2 आहेत. आणि हे दोघं जर का कॅस्केड जोडले, कसे जोडले? कॅस्केड. बाळांनो, कॅस्केडचा अर्थ सिरीज. समजा ह्या जर दोन्ही इंडक्शन मोटर सिरीज मध्ये जोडल्या तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी स्पीड ऑफ मेन मोटर विल बी किती विचारली तर ह्याचं उत्तर येणार आहे 120F / P1 + P2. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर येतं 120F / P1 + P2. कॅस्केड मध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला हे जमलं पाहिजे की कॅस्केडचं उत्तर हे 120F / P1 + P2 असं आहे. पुढचा क्वेश्चन सोडवा, सांगा पटकन काय उत्तर येईल. चला बघा, टॅरिफ इज डिफाइंड ॲज. बाळांनो, टॅरिफ म्हणजे परिभाषित, कसं टॅरिफ म्हणून परिभाषित केले आहे. म्हणजे नेमकं काय बाबा, टॅरिफची डेफिनेशन काय? टॅरिफ rules and rates are framed by the supply company to the different types of the consumers known as the tariff. म्हणजे काय? the rate at which electrical energy is sold to a consumer. अशा दराने, अशा भावाने इलेक्ट्रिसिटी वेगवेगळ्या ग्राहकांना विकणे म्हणजेच त्याला आपण टॅरिफ म्हणत असतो. हे उत्तर त्याचं आहे. अशा पद्धतीनं करेक्ट आन्सर. पुढं आता बोला, हे आलं पाहिजे तुम्हाला. की एक जण म्हणतं कॅस्केड म्हणजे काय,
मी ना कॅस्केड म्हणजे आमच्या क्लासमध्ये लय भारी चालत असतं. कॅस्केडचा अर्थ सांगत असतो ना, पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याचं इनपुट, दुसऱ्याचं आउटपुट तिसऱ्याचं इनपुट, तिसऱ्याचं आउटपुट चौथ्याचं इनपुट, चौथ्याचं आउटपुट पाचव्याचं इनपुट, याला कॅस्केड कनेक्शन म्हणतात. आणि हे म्हणजेच सिरीज कनेक्शन असतं बरं का. आमच्या क्लासमध्ये मी पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याचं, पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याचं इनपुट, दुसऱ्याचं आउटपुट तिसऱ्याचं इनपुट, असं आमचं एक रॅप सॉन्ग होत असतं क्लासमध्ये बरं का, लक्षात ठेवा. आणि त्यालाच कॅस्केड कनेक्शन म्हणायचं असतं. इथं ऑफलाईनची गोष्ट सांगतोय. चला बोला, ह्याचं काय उत्तर येईल बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन, वाय इज अ सेंट्रीफ्युगल स्विच यूज्ड इन अ सिंगल फेज इंडक्शन मोटर. ऐका, आता पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, सिंगल फेज इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्टिंग नसते. आता सेल्फ स्टार्टिंग नसल्यामुळं तिकडं फेजला स्प्लिट करावं लागतं असतं. आणि जी काही दुसरी वाइंडिंग तुम्ही लावतायत त्याला एकतर तुम्ही ऑक्झिलरी वाइंडिंग किंवा त्या ठिकाणी स्टार्टिंग वाइंडिंग म्हणत असतात. जेव्हा जेव्हा स्टार्टिंग वाइंडिंग येत असते तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी सेंट्रीफ्युगल स्विच वापरतात. आणि का वापरायचं असतं, ती जी काही स्टार्टिंग वाइंडिंग असते ती कामीपुरती मामी असते. म्हणजे कामापुरता मामा असतो ना, तशी ही वाइंडिंग आहे म्हणून कामापुरती मामी असते. ह्याचा अर्थ जोपर्यंत त्या सिंगल फेज इंडक्शन मोटरची स्पीड जी आहे एक त्या ठिकाणी पर्टिक्युलर स्पीड पर्यंत जात नाही, 70-80% स्पीड कन्सिडर करा, तिथपर्यंत असताना ते ऑन असतं. आणि जसं एकदा 80%च्या आसपास स्पीड रीच झाली तसं लगेच ते सेंट्रीफ्युगल स्विच त्या वाइंडिंगला ओपन करतं आणि ती वाइंडिंग इनॅक्टिव्ह होते. त्याच्यासाठी तुम्हाला सेंट्रीफ्युगल स्विच त्या ठिकाणी लावावं लागतं. या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. व्हाय सेंट्रीफ्युगल स्विच इज यूज इन अ सिंगल फेज इंडक्शन मोटर. सिंगल फेज इंडक्शन मोटर मध्ये सेंट्रीफ्युगल स्विच का वापरतात असं या ठिकाणी विचारलंय. ह्याचं उत्तर आहे टू कट ऑफ द स्टार्टिंग वाइंडिंग ॲट एन अप्रोप्रिएट इन्स्टंट. मी नाही का म्हणलं आता तुम्हाला की पाहिजे तितकी स्पीड एकदा आली रे आली की लगेच ती जे काही सेंट्रीफ्युगल स्विच आहे ते लगेच ओपन होतं आणि ती स्टार्टिंग वाइंडिंग त्या ठिकाणी काय होत असते, इनॅक्टिव्ह होत असते. म्हणून त्या ठिकाणी सेंट्रीफ्युगल स्विच त्या ठिकाणी वापरलं जात असतं. पुढचा प्रश्न सांगा, लोड शेडिंगचा विषय हा. चालले होते रस्त्याने, दिसला मला साप. केंद्रे सर म्हणजे इलेक्ट्रिकल क्षेत्रातील बाप. बापरे बापरे बाप. मॅन विथ गोल्डन टच. हर्ट असते रे ती. गोल्डन टच म्हणजे सोन्याचा टच असलेलं, कसं वाटतं ती. मॅन विथ गोल्डन हर्ट असते ना ते. सहदेव, सह राहिले की सर्व सहज होईल. सहदेव म्हणजे सोबतचा देव. देव बिव नाही रे, माणूसच आहे. उगं ठेवलं बारकेपणी, मला कळत नव्हतं तेव्हा ठुलेलं नाव आहे, पण मला अभिमान आहे माझ्या नावाचा. हो बाबा लय अवघड आहे, काही पण करतो कन्सेप्ट घालतो. काय ह्यो बाबा लय अवघड आहे, काही पण करतो कन्सेप्ट डोक्यात घालतो. कोण आहे रे बाबा हे असलं बोलायलेलं. जयेश जाधव पाटील. बघा पाटील साहेब लक्ष द्या, अभ्यास करा. चला राहुल पवारनं मस्त लिहिलं बघा ते. सिंगल फेज मोटर स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये सेंट्रीफ्युगल स्विच जोडलेला असतो. मोटरची स्पीड 80% झालं, सेंट्रीफ्युगल स्विच वेगळा होतो. मग मी बी तेच सांगितलं, फक्त त्यानं टाईप करून टाकलं. वा नाईस. सांगा याचं उत्तर काय येतं. ड्युरिंग लोड शेडिंग. लोड शेडिंगच्या वेळी नेमकं होत काय असतं. व्होल्टेज रिड्यूस होतं, फ्रिक्वेन्सी रिड्यूस होते, सम लोड आर स्विच ऑफ, सिस्टम पॉवर फॅक्टर इज चेंज्ड. हे पण नाही म्हणजे व्होल्टेज बी कमी व्हायना, फ्रिक्वेन्सी बी कमी व्हायना, पॉवर फॅक्टर बी चेंज व्हायना. होत काय असतं, आपण म्हणतो ना आमच्या इकडे लोड शेडिंग सुरू झाली 8 तासाची 4 तासाची. ह्याचा अर्थ लोड शेडिंगचा अर्थ एकच असतो की तिकडचा सप्लाय स्विच ऑफ केला. सम लोड्स म्हणजे तिकडं जे काय आपण वापरतो त्या वस्तू आणि तिकडचा सप्लाय ह्याला आपण लोड म्हणतो. सम लोड्स आर स्विच्ड ऑफ म्हणजेच लोड शेडिंग होय. पुढे बोला. द पॉवर डेव्हलप्ड ॲट हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स डिपेंड्स अपॉन. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये पॉवर जी तयार होऊ लागली ती त्या ठिकाणी कशामुळे तयार होते किंवा नेमकं ते काय बाबा, ते कशावर डिपेंड आहे सांगा पटकन. हीट अँड डिस्चार्ज.
चला पट्टपट 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 आन्सर सांगा रे. सारथी एज्युकेशनचे आमचे सर्व जवळचे मित्रमंडळ, ज्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये एकदम धुपण आणि धुरळा करून टाकलेला आहे, असे आमचे राहुल सर, अक्षय सर, ज्ञानदेव सर, सिद्धेश्वर कोंगे सर, हे आमची टीम सारथीचे मित्रमंडळ, आणि त्यांनी सुद्धा एक छानपैकी मेसेज टाकला, त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात ज्याला स्वतःचं आयुष्य आणि भविष्य घडवायचंय, नक्की तुम्ही तिकडे जाऊ शकता. खूप चांगली टीम आणि खूप चांगलं काम त्यांच्या हातून घडतंय. खूप खूप धन्यवाद सर. असंच काम करा. तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. द पॉवर डेव्हलप्ड ॲट हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट डिपेंड्स अपॉन, बोला पटकन. अय पर हो, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मधली जी काही पॉवर डेव्हलप होते ना, ती हेड आणि डिस्चार्ज या दोन गोष्टीवरती डिपेंड असते. हेड म्हणजे किती उंचीहून पाणी पडतं आणि डिस्चार्ज म्हणजे किती रेटनं त्याचा फ्लो असतो. या दोन गोष्टीवरती हायड्रो पॉवर प्लांट मध्ये किती पॉवर डेव्हलप होणार आहे ते ठरत असतं ना रे बाबांनो. याचं उत्तर हे ना. सांगा याचं पुढचं उत्तर काय येईल. पॉवर जनरेशन ऑफ थर्मल पॉवर प्लांट इज बेस्ड ऑन, बोला पट्टपट पट्टपट बोला. इकडं प्रवीण सिरके म्हणतोय सर चला ना खेळायले. यायलो लेक्चर सुटलं की चिंगाट आलो तिकडच. हा मी सांगितलं होतं बघा 9.81 वाचकन. 9.81 वाचकन म्हणायचं. काय म्हणायचं? वाचकन. ठीक आहे. झालंय लेक्चर संपत आलंय. बोला पटकन. अय उत्तर रे. पॉवर जनरेशनचं रँकिन सायकल. कसली सायकल? रँकिन सायकल हे त्याचं उत्तर आहे. पुढं द आयर्न लॉस इन अ ट्रान्सफॉर्मर ऑपरेटिंग ॲट अ कॉन्स्टंट फ्लक्स अँड व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी कॅन बी एक्सप्रेस्ड बाय द इक्वेशन ऑफ द इन द फॉर्म ऑफ द. हेच हे फॉर्म्युला आहे. AF प्लस BF चा स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि आयर्न लॉसेस इन अ ट्रान्सफॉर्मर ऑपरेटिंग ॲट अ कॉन्स्टंट फ्लक्स अँड व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी, ज्यावेळेस फ्लक्स कॉन्स्टंट असतो फ्रिक्वेन्सी व्हेरिएबल असते त्यावेळेस तो फॉर्म्युला वापरायचा आहे. मॅक्सवेल ब्रिज इज युज्ड टू मेजर. मॅक्सवेल ब्रिज कशासाठी असतं तर त्याचं त्या ठिकाणी काम काय आहे मॅक्सवेल ब्रिजचं? उत्तर आहे इंडक्टन्स. काय आहे उत्तर? इंडक्टन्स. पुढं ड्युरिंग शॉर्ट सर्किट टेस्ट आयर्न लॉस ऑफ ट्रान्सफॉर्मर इज निग्लिजिबल बिकॉज ऑफ. सांगा रे पटकन सांगा कस काय निग्लिजिबल असते? ड्युरिंग शॉर्ट सर्किट टेस्ट आयर्न लॉस हे निग्लिजिबल असतात. सांगा पटकन. कारण शॉर्ट सर्किट टेस्ट वरून आपण ना इलेक्ट्रिकल लॉसेस फाइंड आउट करतो आणि ओपन सर्किट टेस्ट वरून आपण आयर्न लॉसेस फाइंड आउट करत असतो. बरोबर आहे. तर मग शॉर्ट सर्किटच्या वेळी ही आयर्न लॉसेस कस काय बाबा निग्लिजिबल असतात असं म्हणणं आहे त्याचं. ह्याचा अर्थ लक्षात ठेवायचं. जे काही त्या टेस्ट देताना व्होल्टेज अप्लाय करत असतो आपण हाय व्होल्टेज साईडला, ते खूप छोटं असतं फ्रॅक्शन मध्ये आणि रेटेड व्होल्टेज पेक्षा सो इज द फ्लक्स. म्हणून त्या ठिकाणी आयर्न लॉसेस काय असतात? कॉन्स्टंट असतात. हे त्याचं त्या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. इन धिस वे आजचं लेक्चर आपलं सक्सेसफुली कंप्लीटेड. Thank you so much. Bye bye. Take care. All the best. Good night. Bye.